त्या साईडला अरबी धुवून घेतली आहे मस्तपैकी. रताळे फ्रेश रताळे कटिंग करून. या रेसिपीमध्ये काही ट्विस्ट आणण्यासाठी आपण काही मसाले ॲड करणार आहोत. मग बघूया काय काय आपण ॲड करतो. मग अरबी सोलून बघूया आणि टेस्ट करूया. मस्त. नमस्कार मित्रांनो, मी सचिन जाधव, सचिन टीएफके चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खूप दिवसांनी आपण व्हिडिओ टाकत आहोत. जवळपास 1-2 महिन्याची गॅप झालेली आहे. या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरच्या घरी आपण पोपटी कशी आपण लास्ट व्हिडिओ आपला पोपटीचाच आहे. आपण मित्रांसोबत पोपटी बनवली होती. तर ती एका पत्र्याच्या डब्यामध्ये बनवली. नॉर्मली मातीच्या भांड्यामध्ये बनवते, मटक्यामध्ये. तर आपण एक पत्र्याच्या डब्यामध्ये बनवली होती. आणि ही आता बनवणार आहे आपण पोपटी, ती आहे घरच्या घरी कुकरमध्ये. 1-2 माणसं असतील घरच्या घरी तर ती एन्जॉय करू शकतात. अशा प्रकारची पोपटीचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. त्यासाठी चला मग आपण सामग्री आणलेली आहे. भांबोडीचा पाला, शेंगा आणलेल्या आहेत, तुरीच्या शेंगा आणल्या आहेत. आता एक नवीन आयटम आणलेला आहे. तर चला मग बघू हा व्हिडिओ कसा बनतोय आणि आपण हे कसं एन्जॉय करतो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या साईडला आपण पावटा घेतलेला आहे. पावट्याच्या शेंगा, त्यानंतर आपण तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. दोन्ही सगळं मिक्स केलेलं आहे. या साईडला नवीन आयटम बोललो तुम्हाला, तो अरबी घेतलेली आहे. आणि या साईडला घेतला आहे रताळ. तर हे सर्व आपण चकाचक एकदम साफ करून घेऊया आणि त्यानंतर रेसिपीला आपण सुरुवात करूया पोपटीला. आणि या साईडला थोडीशी आपण शेंगा सोलून घेतल्या आहेत. भाजी पण खूप छान होते याची पावट्याची. तर त्या शेंगा तुम्हाला साईडला दिसतात. चला मग हे सगळं धुवून घेऊ. आपण घेतल्यात तुरीच्या शेंगा, त्या साईडला घेतल्यात वालाच्या शेंगा, या साईडला अरबी धुवून घेतली आहे मस्तपैकी. रताळे फ्रेश रताळे कटिंग करून घेतलेले आहेत. आणि या रेसिपीमध्ये काही ट्विस्ट आणण्यासाठी आपण काही मसाले ॲड करणार आहोत. तर याच्यामध्ये प्रणाली आपल्याला मदत करणार आहे. तर चला मग बघूया काय काय आपण ॲड करतो. तर इथे अरबी आणि रताळे आपण स्लाइस केलेले, तर त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहोत. तर सर्वात पहिले आपण ॲड करणार आहोत हळद. त्यानंतर ॲड करणार आहोत थोडंसं मीठ. मध्येच मीठ ॲड करायचं. नंतर पण आपण लेअरनुसार पण मीठ ॲड करायचं आहे, बरोबर ना? हो. चला मग नेक्स्ट मसाला आहे, हे फक्त मॅरिनेशनसाठी. ओके, मॅरिनेट करून घेतो आपण. तर हा आहे लाल तिखट. तुमच्याकडे कोणता कांदा लसूण मसाला आहे तो पण तुम्ही ॲड करू शकता. आणि हा आहे एव्हरेस्ट पावभाजी मसाला. ओके, चला मस्त मॅरिनेशन होणार आहे. नवीन रेसिपी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण थोडंसं तेल, ऑइल ॲड करायचं आहे, हलकंसं ऑइल. कारण की ते मसाले आपण मिक्स करू ना, ते त्याला प्रॉपर असे लागले पाहिजे. अरबी आणि रताळ्याला पाहिजे. अंदाजे किती वेळ ठेवायचं आहे? एक 5-10 मिनिटं ठेवलं तरी चालेल. ओके, 5-10 मिनिटं ठेवूया. ते पहिले मिक्स करून घ्या प्रॉपर. त्या साईडला आपण कुकरमध्ये पोपटी बनवायची, तर कुकर घेतलेला आहे पहिले. त्यानंतर घेतलेला आहे भांबुर्डीचा पाला. तर आपण बेससाठी भांबुर्डीचा पाला आपल्याला पहिले सेट करून घ्यायचा आहे. कुकरमध्ये तर करपण्याचा विषयच नाही आहे, पण भांबुर्डीचा पाला आपण बेसला जास्त टाकतो. तर एक लेअर आपण भांबुर्डीचा पाला टाकला, त्याच्यावरती आपण तुरीच्या शेंगा सेट करून घ्यायच्या. शेंगांवरती आपण थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. त्याच्यावरती पुन्हा पाला आणि याच्यावरती पुन्हा एकदा येणार आहे पावट्याच्या शेंगा. पूर्ण दाबून एकदम गच्च खाली लागून. बस. त्याच्यावरती ॲड करणार आहे अरबी आणि जे आपण मॅरिनेट केलेलं आहे रताळे, ते ॲड करू. मस्त मॅरिनेट केलं. एक 10 मिनिटं ठेवलं होते आपण मॅरिनेशनला. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. पावट्या शेंगा ॲड करायच्या त्याच्यावर. पुन्हा लास्ट लेअरला आपण मीठ ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा पाला आणि एकदम गच्च दाबून घे पटकन. त्यानंतर डायरेक्ट हा कुकर घेऊन जाणार आपण गॅसवर. चला सर्व सेट, लावूया कुकरचं झाकण आणि डायरेक्ट कुकर गॅसवर. तर इथे गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. तर आपण एक 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत. बघूया किती वेळ लागते. इथे आपला कुकर रेडी झालेला आहे. जेव्हा आपण 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या आहेत, 15-20 मिनटं लागले त्यासाठी.
जबरदस्त झालेली आहे. याच्यामध्ये बांबुर्डीचा पाला आहे, तो पाला आपण सर्व एकत्र वेगळं करू आणि त्यानंतर शेंगा सर्व या परातीमध्ये काढून घेऊ. चला मग काढून घ्या पटापट. चला पाला सर्व साईडला काढून घे. गरम वाफा सुटल्या आहेत. झालं असेल ना 5 ते 6 शिट्टीमध्ये. आपण चेक करून बघू. जरा ह्याच्याने चेक कर चिमट्याने. तर चला मग आता याची टेस्ट करून बघूया. शेंगा अशा प्रॉपर शिजलेल्या आहेत. अशी दाबून बघितली तर शेंगा अशी पटकन बाहेर येते, बिया शेंगातून आली. ओ माय गॉड. चला टेस्ट करून बघूया. जबरदस्त. चला तर मग अरबी सोलून बघूया आणि टेस्ट करूया. मस्त मस्त. मीठ प्रॉपर लागलाय. हो. तर चला मग आता पावटा चेक करूया. बघ छान छान मस्त पैकी. चला मी पण ट्राय करतो पावटा. छान मस्त पैकी एकदम प्रॉपर असं दाणे टेस्ट पण जबरदस्त. घरगुती पोपटी जबरदस्त. कुकरमध्ये बनवलेली पोपटी आहे. घरच्या घरी 2-3 मेंबरसाठी बनवू शकतो. अजून बल्क क्वांटिटीमध्ये मग आपण घरच्या बाहेरच बनवू शकतो. तर मित्रांनो, हळूहळू आपण ही पोपटी अशी संपवून, तुम्ही सुद्धा ही पोपटी एकदा तुमच्या घरी करून बघा. कुकरमध्ये केलेली पोपटी आहे. 2 ते 4 जणांसाठी आपण ही पोपटी करू शकतो घरच्या घरी, जर आपल्याला बाहेर नाही करायची तर. आणि एकदम टेस्टी अशी होते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तोपर्यंत आपण ही पोपटी संपवून घेऊया. चला मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला.